जाम झालं राव, आज काय कंपनीत जायची इच्छाच नाही राहिली. हा ना राव शुभ्या, सकाळी उठायचं, कंपनीत जायचं, यायचं, परत झोपायचं, परत उठायचं, कंपनीत जायचं, याच्या पलीकडे काही जिंदगीच नाही राहिली डायरेक्ट. हा ना राव, काही पर्सनल स्पेसच राहिलं नाही. कंपनी जसं आपलं दत्तक घेतलं असं वाटत आपण घरच्यांना फक्त भेटायलाच जातो. तुम्ही ना माझं ऐका, तुम्हाला जर कंपनी होत नसेल तर सोडून द्या. तुम्ही तुमच्या वैयक्तिक आयुष्यावर फोकस करा. आयुष्य खूप सुंदर आहे, एक्सप्लोर करा, ट्रॅव्हल करा. हा राव शुभ्या, तो म्हणणं पटलं मला 100%. दिली कंपनी सोडून आजपासून. नाही तर तू काय रेग्युलर जात होता. खरं 5-10 रुपये आहे का रे बिस्किटचा पुढं तरी आणून खाऊ. इथं पैसे आहे का? नाही तू त्या शुभ्याचं ऐकून कंपनी सोडली, तू ही हाल झाली, माझी हाल झाली. तुला तेव्हा अक्कल नव्हती का? तू सोडली मग मी सोडली. अय शुभ्या, मला मोबाईल ऑर्डर करायचा आहे. कोणता घेतो शरद? एखादा ओप्पो एमआयचा पाहतो बजेट मध्ये. ए शरद, ओप्पो विवोचा जमाना गेला आता. आयफोन आहे आयफोन. नाही रे भाऊ, एवढा महाग नको, आपली ऐपत नाही एवढी. अरे शरद, आयफोन म्हटलं का इज्जत भेटत नाही, स्टेटस राहते एक. आणि तेवढं करून तुला भेटली कधी गर्लफ्रेंड? काय बोलतो, खरं काय? मग तुम्ही का नाही घेतला आयफोन? अरे आम्हाला ना आयफोनची गरज नाही. आमच्या तोंडात चांगली. शुभ्या घेतला असता, पण माईक पैसेच नाही. अरे हप्त्यावर घे. चालला मग काय, आदत जाऊ घ्यायला. काय रे एवढं पळत का बरं आलाय? अरे काही नाही, आयफोनचा ना हप्ता बाउन्स झालाय, ते फायनान्स वाला मला पाहू राहिलंय.